मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, युद्ध सुरू झालेलं आहे आणि जगभरात त्याची चर्चा आहे, त्याच्या झळा आपल्यापर्यंत पोहोचतायत. त्याच वेळेस युद्ध म्हटल्यानंतर एक घटक आपल्या समोर येतो, तो म्हणजे तिथं होणारी हेरगिरी. होय. युद्धातली हेरगिरी हा खरं तर अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे आणि त्याच विषयावरती विपुल लेखन केलेले आणि प्रत्यक्षात हेरगिरी देखील केलेले आपले आवडते लेखक संजय सोनोनी आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. ऑपरेशन बलुचिस्तान नुकतंच सुरू झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. अर्थात पाकिस्तानमध्ये अनेक ऑपरेशन चालू आहेत, मात्र बलुचिस्तानच्या निमित्ताने स्टोरीटेलवर नुकतंच एक पुस्तक दाखल झालेलं आहे. त्याचं नाव आहे समीर चक्रवर्तीचे ऑपरेशन बलुचिस्तान. समीर चक्रवर्ती हा हेर आहे, भारताचा धुरंधर आहे आणि तो काय करामती करतो आहे असं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने संजय सोनोनी सरांनी विणलेल्या आहेत. मात्र हे ऑपरेशन बलुचिस्तान सुरू होताच आणखी काही काही गोष्टी समोर आल्या प्रत्यक्ष ग्राउंडवरती आणि मग इराणचं युद्ध सुरू झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती आज आमचा संवादाचा हा योग आला. सर, हेर म्हटल्यानंतर आपल्या समोर जे काही येतं ते खरोखर फक्त कथा आणि चित्रपट याच्यातूनच समोर येतं. तुम्ही धुरंधर पाहिलेला असेल, तुम्ही स्वतः विपुल लेखन केलेलं आहे आणि प्रत्यक्षात खासगी हेर म्हणून देखील आपण काम केलेलं आहे आणि त्याच्यावर आपण खरं तर एक स्वतंत्र पॉडकास्टही केला होता. सो या सगळ्या गोष्टी जे आपण प्रत्यक्षात पाहतो आणि वाचतो यात खरंच फरक असतो का? खरं म्हणजे याच्यामध्ये दोन अंतर आपल्याला करावे लागतात. एक तर म्हणजे प्रत्यक्षात हेर असतो. खरं म्हणजे हेरगिरी ही अशी गोष्ट आहे की ती शांततेच्या काळात जास्त चालू असते आणि युद्ध हा त्याचा अल्टिमेट होणारा परिणाम असतो, इफेक्ट असतो. जोपर्यंत हेरगिरी करून ती संपूर्ण माहिती गोळा केली जात नाही आणि व्यवस्थित टार्गेट ठरवली जात नाही, तोपर्यंत प्रत्यक्ष युद्धाला म्हणा किंवा कोणत्याही कारवाईला सुरुवात होत नाही. त्यामुळे हेरगिरी ही सातत्याने चालूच असते, ते चालू ठेवावीच लागते कोणत्याही युद्ध सज्ज राष्ट्राला किंवा शांततामय राष्ट्राला सुद्धा. हा जरा एक भाग. प्रत्यक्ष हेराचं जीवन तसं फार कंटाळवाणं असतं. आपल्याला जसं कादंबऱ्यांमध्ये किंवा चित्रपटामध्ये पाहून जे वाटतं की फार वेगवान नाही पाहिजे, फार मारामाऱ्या कराव्या लागतात किंवा फार जीवावरचे धोके पत्करावे लागतात. हे एवढं होत नाही. परंतु अत्यंत शांतपणे आणि अत्यंत कंटाळल्या पद्धतीने म्हणजे तासनतास, दिवसेंदिवस, महिनोन-महिने एखाद्याच्यावर नजर ठेवायची. तो हालचाल करतोय, नाही करतोय, करतो तर काय करतोय, त्याचा अर्थ काय, तो कोणाला भेटला, त्यातनं काय अर्थ काढायचा, त्याचं मग काय झालं, हे सगळं करणं हे अत्यंत किचकट आणि रुक्ष आणि कंटाळवाणं काम असतं. त्यात थ्रिलिंग असं काही नसतं. प्रत्यक्ष हेराचं जीवन. परंतु कादंबरीमध्ये किंवा चित्रपटामध्ये आपल्याला असा जर स्लोनेस जर आपण दाखवला तर ते कोणी वाचणार नाही, कोणी बघणार नाही. त्यामुळे त्यात गतिमानता ठेवावी लागते. म्हणजे घटना त्याच असतात. म्हणजे टेहळणी तीच करावं लागते, माहिती तीच गोळा करावं लागते, त्यातनं अर्थ तेच करावं लागतात. फक्त इथे फार वेगात ते फास्ट पेस म्हणतो आपण त्याला. फास्ट पेस दाखवलं त्याच्यामुळे आपल्याला ते बघायला एंटरटेनिंग वाटतं आणि इंटरेस्टिंग वाटतं आणि हेराच्या जीवनामध्ये लोकांच्या मनात प्रचंड आकर्षण निर्माण होतं. पण प्रत्यक्षात हेराचं जीवन असं आकर्षण वाटावं असं थ्रिलिंग निश्चित असतं. हा राष्ट्रप्रेम वगैरे हे जे आपण भावना जोडतो त्याला, हा भाग वेगळा. परंतु प्रत्यक्षात ते जीवन अत्यंत अत्यंत रुक्ष आणि कंटाळवाणं असतं. परंतु त्याचं जे काम असतं, तो जे सोर्सेस गोळा करतो आणि अनेक समजा 10 हेर आहे, एका राष्ट्रावर 10 हेर, त्यातले 9 हेर फेलही जातात. तर ते माहिती गोळा करतात, पण त्या माहितीचा तुम्हाला प्रत्यक्षात काही उपयोग होत नाही. एखाद्याच्याच माहितीचा उपयोग होतो किंवा 3-4 जणांनी मिळालेली माहिती जुळवून बसावं लागतं. मग याने काढलेली माहिती, त्याने काढलेली माहिती, याने काढलेली माहिती, हे याचे आपला संदर्भ जोडावे लागतात. कादंबरीमध्ये काय होतं की आपण घेतो तेच, फक्त ते फास्ट पेस करतो, एवढाच फरक असतो. बाकी मग ते थ्रिलिंग वाटतं, अदरवाईज मग थ्रिलिंग वाटणारच नाही. बरोबर. आता हे तुमचा जो हेर आहे, तुमचं जे कॅरेक्टर आहे समीर चक्रवर्ती, स्टोरीटेल वरती अनेक वाचकांना किंवा आपल्या श्रोत्यांना त्याची जवळून ओळख आहे आणि समीर चक्रवर्ती हा अतिशय लोकप्रिय हेर खरं तर स्टोरीटेलच्या या सगळ्या विश्वामध्ये वावरतोय. त्याचे जनक, त्याचे लेखक संजय सर आज आपल्यासोबत आहेत. संजयजी, पण हे समीर चक्रवर्ती कॅरेक्टरायझेशन त्याचं होत असताना तुमच्या डोळ्यापुढे काही होतं का हो? म्हणजे जिओ पॉलिटिकल इकडे काही गोष्टी चालल्यात आणि नेमकं खरंच आता बलुचिस्तानचं युद्ध सुरू होणार आहे किंवा तिकडे काही घटना घडणार आहेत म्हणून तुम्ही ते लिहायला घेतलं का? हा सगळा योगायोग आहे? असं आहे की या पर्टिक्युलर ऑपरेशन बलुचिस्तान जर बोलायचं म्हटलं तर मी 12-15 वर्षापूर्वी एक पदरी आर्टिकल लिहिलं होतं आणि त्यात खरोखरच की हे शक्य आहे की नाही, म्हणजे बलुचिस्तान, पख्तुनिस्तान
आणि उरलेला सिंध पंजाब हा असे पाकिस्तानचे 3 तुकडे पडू शकतात आणि भारताने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं मी लेखन केलं होतं आणि ते प्रचंड गाजलं पण त्यावर फार प्रचंड चर्चा पण झाली आणि प्रत्यक्षात तसे प्रयत्नही चालू होते. म्हणजे आपण कुलभूषण जाधवचं पाहिलं म्हणजे हेर जो सापडला त्याचाही प्रयत्न जे काही दाखवलं जातं त्याचं हे लक्षात येतं की तो हेर इराणमधनं चहा बाजार बंदरापासून पख्तुनिस्तानमध्ये घुसला होता आणि तिथेच त्याला कुठेतरी पकडलं गेलं. म्हणजे त्याचाही हेतू पख्तुनिस्तानच्या जे आंदोलन चाललेलं आहे आर्मीचं म्हणजे पाकिस्तानी लोक म्हणजे पख्तून लोकांचं जे हे चालू आहे बंड किंवा आपण म्हणतो एक आर्मी स्थापन केलेली आहे तर ती स्वतंत्र होण्याचा प्रयत्नच करते. हे झालं पख्तुनिस्तानचं तसंच बलुचिस्तानचं चालू आहे. म्हणजे अशा स्थितीमध्ये वातावरण असं होतंच की हे 3 तुकडे खरोखर पडू शकतील आणि मग ज्यावेळेस हे प्रत्यक्षात तसं काही वास्तवात घडलं नाही दुर्दैवाने, परंतु ही कादंबरी मात्र माझ्या डोक्यात अशी आली की हे असं नाही घडलं तर मला असं तरी दाखवलं पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा संतोषजी, मी नेहमीच सांगेन सर्वांना की प्रत्येक राष्ट्राचं आपलं एक नॅशनल कॅरेक्टर असलं पाहिजे. जसं इयान फ्लेमिंगने जेम्स बॉन्ड निर्माण केला किंवा अमेरिकेने अनेक असे राष्ट्रीय हिरो निर्माण केले, तसं भारताचा असा राष्ट्रीय हिरो कोणीच नव्हता की जो देशासाठी आणि हा फ्रीलान्सर आहे. पण हा म्हणजे देशासाठीच करतो असं नाही, तो वेळ पडली तर कोणासाठी काम करू शकतो, फ्रीलान्सर आहे. परंतु तो भारताचं जे काम असतो तेव्हा तो जास्त आत्मीयतेने जास्त श्रद्धेने जास्त निष्ठेने करतो. असं कोणीतरी आपला नायक असला पाहिजे भारताचा म्हणून, त्याला आपण भारताचा नायक म्हणू किंवा भारताचा महानायक म्हणून आपण त्याला. हे समीर चक्रवर्ती त्यासाठी हे कॅरेक्टर निर्माण करून त्याच्यावर अनेक अगदी म्हणजे हिटलरचा मुलगा होता असं दाखवलं असेल, रक्त हिटलरची सारखी कादंबरी असेल तर धोका असेल आपल्या स्टोरीटेलची पहिलीच कादंबरी की ज्यात ते ऍक्च्युली पाकिस्तानचे 3 तुकडे बलुचिस्तान पख्तुनिस्तान आणि उरलेला पाकिस्तान असे 3 तुकडे करण्याची योजना त्यातही असते. फक्त ती फेल जाते, उलट भलतच काहीतरी होतं कारण धोका मिळाला म्हणून तर त्याचं नाव धोका ठेवलं आपण. कारण हे करताना अनेक गोष्टी अंगलट येणाऱ्या असतात, अनेक गोष्टी कधी कधी ज्या इप्सित जे घडवायचं असतं ते न घडता भलतच काहीतरी घडतं आणि कलाटणी मिळते घटना आणि त्यानुसार मग सगळंच पुढचा सगळा खेळ बदलत जातो. तसा तो प्रकार आहे. आता हे जे ऑपरेशन बलुचिस्तान आहे हे ऑपरेशन सिंदूरच्या बॅकग्राऊंडवर आहे. बर. म्हणजे पहलगामला पाकिस्तानी यात्रिकांनी अक्षरशः धर्म विचारून लोकांची निखरून हत्या केली आणि त्याचा बदला भारताला घ्यायचा आणि म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर घोषित केलं. ऑपरेशन सिंदूरचं यश मिळालं अपयश मिळालं हा आपण वादाचा भाग बाजूला सोडलो, पण पॅरलली हे ऑपरेशन चालू झालं म्हणजे ऑपरेशन बलुचिस्तान की पाकिस्तानला असा झटका द्यायचा की ज्यामुळे पाकिस्तान जगात तोंड दाखवायला लायक राहणार नाही. कारण बलुचिस्तानचं एक भू राजकीय वैशिष्ट्य होतं बलुचिस्तानचे, म्हणजे एक तर तो इराणला आणि अफगाणिस्तानला जोडून आहे, त्यानंतर 60% भाग इराणमध्ये असल्यामुळे बलुची लोकांना इराणबद्दल जास्त आत्मीयता आहे. अशा स्थितीमध्ये आणि तो वाळवंटी भाग असल्यामुळे सर्व पाकिस्तानने जे काही अण्वस्त्र प्रयोग जे केले ते सगळे बलुचिस्तानमध्ये केलेले. त्यामुळं पाकिस्तान समृद्ध युरेनियम म्हणजे अणुबॉम्बला लागणारी जी महत्वाची सामग्री म्हणजे समृद्ध युरेनियम ते तयार करण्याचा गुप्तपणे कारखाना काढलेला आहे. ही माहिती समीर चक्रवर्ती काढतो. आता समृद्ध युरेनियमचा प्रकल्प तो भूमिगत असतो, ते बंकर्स असतात, एवढं प्रचंड यंत्रणा असते त्याच्यावर, म्हणजे अक्षर वरून अणुबॉम्ब जरी पडला तर तो बंकर फुटणार नाही अशी त्याची एक सुरक्षा अवस्था असते, कडकट असते. कारण तो अण्वस्त्र गळती होऊ नये यासाठी घेतलेली खबरदारी असते. मग आमचा समीर चक्रवर्ती काय करतो, तो प्रत्यक्ष अणुगळती न घडवता अणुगळती झाली याचा आभास कसा निर्माण करतो आणि पाकिस्तानची जगात नाचक्की कशी करतो आणि बलुचिस्तानचा जी स्वातंत्र्याची मागणी आहे बलुची नेत्यांची ती मागणीला पाठबळ कसं पुरवतो आणि हे करून बलुचिस्तान वेगळा कसा होईल या दृष्टीने समीर कशी आखणी करतो त्याची कथा म्हणजे ही ऑपरेशन बलुचिस्तान आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यात पाकिस्तानचं जे अक्षम्य कारनामे आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदे कानून धुडकावून लावणं, अण्वस्त्राबाबतची किंवा समृद्धी कारण त्यांनी आधी जो अनुभव मागवला अशा चोरी करून जियांच्या काळामध्ये असं खरोखर घडलेलं आहे. त्यांनी चोरीच केल्या ना, त्यांनी जगभरात चोऱ्या केल्या. त्यांना मोसादही जबाबदार आहे, अमेरिकाही जबाबदार आहे आणि कुठून स्पेअर पार्ट्स असतील युरेनियम असेल हे चोरून आणलेलंच होतं.
परंतु ते जग जे खऱ्या अर्थाने एक्सपोज व्हायला पाहिजे झालं नाही. अणुगळतीच जर झाली, तर ते अणुगळती झाली तर मग ते काही तर तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण लाखो लोकांच्या जीवाला धोका पोहोचतो. मग ते सगळी यंत्रणा, मग त्यासाठी तुम्हाला सांगतो, मला अणुतज्ञच व्हावं लागेल. हे सगळं म्हणजे अणुसर गळती दाखवायची कशी, म्हणजे झाली नाही पण दाखवायची आहे. मग तुम्ही बाहेरूनच टाकलं, हा एक एरिया राहिला होता तुमचा. हो, तोही झाला. याला मी खाली पूर्ण. परंतु त्यात तुम्हाला सांगतो, जेवढी काही अण्वस्त्र केंद्र गुप्तरित्या बनवलेली आणि त्यातनं अणु गळती कशा रीतीने होऊ शकते आणि झाले तर काय काय त्याचे परिणाम होऊ शकतात, याचं एवढं विवेचन तुम्हाला एकाही मराठी किंवा भारतीय कादंबरीमध्ये वाचायला मिळणार नाही. त्या दृष्टीने तीच माहिती एवढी थरारक आहे की त्याच्यापुढे समीर चक्रवर्तीचं जे केलंय, बुद्धी कौशल्य वापरलंय. परवा म्हणजे आता हे युद्ध सुरू झालेलं आहे इराणचं, आणि त्या याच्यात काही बातम्या मध्यंतरी येत होत्या बा की जिथे आण्विक प्रकल्प चालू आहेत अशा साईट्स वरती देखील हल्ले झाले भाऊ, इस्रायलच्या पण आणि इराणच्या पण. आणि मग काही ठिकाणी भीती देखील व्यक्त केली जाते की लिकेज आता होतं का काय त्याची. तेव्हा मला याची फार आठवण झाली आपल्या ह्या कॅरेक्टरची आणि तुमच्या ऑपरेशन बलुचिस्तान याची. खरं म्हणजे अणुगळती अशी आता एवढी सोपी राहिलेली नाहीये घडवता येणं, कारण ती बांधकामच ते अशा पद्धतीने केलं जातं की त्याची शक्यता तशी निग्लिजिबल असते. म्हणजे अगदीच जसं चेर्नोबिलला झालं असं, किंवा जपानमध्ये घडलं होतं अलीकडेच ज्यावेळेस सुनामी वगैरे आली त्यावेळेस. परंतु प्रत्येक वेळेस माणूस प्रगती करत राहिलेला आहे हे टाळता वेळासाठी, आणि आता त्या मनाने सुरक्षित आहे. परंतु समीर चक्रवर्तीचं वैशिष्ट्य आहे की तो ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून अणुगळती झाली आणि या केंद्रातच झाली हे कसं सिद्ध करतो. इंटरेस्टिंग. म्हणजे मी इथं प्रत्येकाला सांगेन की तुम्ही स्टोरी टेलवरती हे जे ऑपरेशन बलुचिस्तान आहे जरूर तुम्ही ऐका, आणि तुम्हाला खरोखर आज जे काही तिकडे चाललेलं आहे ना त्याचं कुठेतरी आधीच पत्ता लागण्याची शक्यता आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे सगळं काल्पनिक आहे बरं का. तर सर, महत्वाचा आणखी एक प्रश्न. ठीक आहे, आता आपण हे फिक्शनल जगातनं आता रिअल जगाकडे येऊया. आता जे काही सध्या चालू आहे अमेरिका इस्रायल वर्सेस इराण, आणि मग त्या निमित्ताने ओव्हरऑल मिडल ईस्ट मध्ये जे काही सध्या युद्धजन्य परिस्थिती तयार झालेली आहे. रोज हल्ले प्रतिहल्ले, सगळी इकॉनॉमी ठप्प होण्याच्या मार्गावरती आहे. तेल उत्पादन थांबलेलं आहे. भारतातही त्याच्या आता झळा बसायला सुरुवात झालेली आहे. युद्ध किती लांबेल कुणाला काही माहित नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता युद्ध चांगलं वाईट त्याची काय कारणं आहेत ह्याच्यात न डोकावता मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कारण तुमचा स्वतःचा इतिहासाचा अभ्यास आहे आणि तुम्ही या पर्टिक्युलरली रिजनचा अभ्यास केलेला आहे हे मला माहिती आहे. इराणला हरवणं सोपं आहे का हो? इराणला हरवणं सोपं आहे काय, हा प्रश्न तुम्ही एवढ्या अत्यंत गंभीरपणे विचारलं, तेवढ्याच गंभीरपणे उत्तर देतो की आजकाल जर आपण पाहायला गेलं तर कोणत्याही देशाला हरवणं, जसं अमेरिकेला 25 वर्ष युद्ध करून व्हिएतनाम हरवता आलेलं नाहीये. व्हिएतनामची जर ही गोष्ट असेल, इराकला हरवलं म्हणजे सद्दाम हुसेनला मारला, पण इराकला त्यांना आपलं मांडलिक राष्ट्र बनवता आलेलं नाहीये. तसंच इराणचं आहे. इराणमध्ये कोणत्याही स्थितीमध्ये खऱ्या अर्थाने अमेरिकेची किंवा इस्रायलची सत्ता येईल, हा ते आपल्या कॅदी असणारी माणसं बसू शकते, पण ही तात्पुरत्या गोष्टी असतात. आपण इतिहास जर पाहिला, इतिहासाचा प्रवास जर पाहिला, आपण कोणत्याही राष्ट्रावर कोणत्याही राष्ट्रावर हे दीर्घकाळ टिकलेलं नाहीये. सोव्हिएट रशियाचे बघा विघटन झालं. आज युक्रेन आणि रशिया बांधतायत. खरं म्हणजे युक्रेन हा रशियाचाच भाग होता एकेकाळी शीतयुद्धाच्या काळामध्ये, किंवा कझाकिस्तान असेल तो रशियाचाच भाग होता. म्हणजे एखादा भूभाग कायमस्वरूपी दडपते, कारण लोकांच्या आशा आकांक्षा असतात. तुम्ही लोकांच्या आशा आकांक्षा, स्वातंत्र्याच्या कल्पना, एथनिक सुद्धा, अनुवंशिक सुद्धा, म्हणजे आपण पाकिस्तानच्या ज्यावेळेस बोलतो बलुचिस्तान आणि पख्तुनिस्तान हे वेगळे काय होतील, कारण बलुच यांची अनुवंशिकी वेगळी आहे. म्हणजे मुस्लिमच आहेत ना सगळे, पाकिस्तान पण अनुवंश वेगळे आहेत. बलुची वेगळे, पख्तुनी वेगळे, आणि हे पंजाबी आणि सिंधी मुस्लिम वेगळे. त्यांच्यामुळे कितीही जरी म्हटलं आपण, ते आपण धर्माचं ऐक्य म्हणतो, त्याच्यापेक्षा जास्त ऐक्य हे एथनिक असतं आणि ते भूप्रदेशाशी निगडीत असतं. आणि भूप्रदेशाची निगडीत जी माणसाची नाळ असते ती सहजासहजी तुटत नाही. त्यासाठी म्हणजे तो प्रचंड एवढा मोठा वरून आसर पडायला पाहिजे
की तुमचं पूर्ण नामोनिशाणच म्हटलं पाहिजे. म्हणजे शेवटचं आता ज्यू लोकांचंच घेऊन आपण, हे विखुरलेले होते जगभरात, बरोबर. युरोपात असतील, भारतापर्यंत आलेले होते. असं असूनही त्यांच्यामध्ये राष्ट्राची भावना त्यांच्यात गेली का? ती नाही गेली. आज ते बरं अन्यायी आहे, त्या पॅलेस्टाईनची फाळणी करून अन्यायी दृष्टी बसलाय, परंतु ते आपल्या भूभागाचा ताबा कधी आयुष्यात सुटतील का? आता नाही सोडणार, कारण त्याची नाळ तिथं आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टी विसरतो. आता हे जे युद्ध चालू आहे सध्याचं, हे आर्थिक कारण जास्त आणि धार्मिक कारण जास्त. आर्थिक कारण प्राथमिक आहे आणि मुळात धार्मिक कारण जास्त आहे. कारण 9व्या शतकापासून आपण पाहिलं तर जेरुसलेमवर मालकी कोणाची, यासाठी क्रुसेड झाले. त्यात ज्यू, ख्रिस्ती आणि मुस्लिम हे तिघही लढलेले आहेत. त्यांनी वर्षानुवर्ष संघर्ष, रक्तरंजित संघर्ष, त्याच्यात अक्षर पिढ्याच्या पिढ्या कापल्या गेलेल्या आहेत. कारण काय की मुस्लिमांची अलग मशीद तिथेच, येशूने पहिलं चर्च तिथेच ते मानतात, आणि किंग सॉलोमनचं मंदिर तर तिथेच. त्यामुळे तिघांची श्रद्धा त्या जेरुसलेम, मुख्य म्हणजे जेरुसलेमवर आहे. आणि मग त्याच्या आसपासचा त्याच्या राहण्याचा जो भाग आहे, का कोनन जो प्रांत आहे, तो प्रांत झाला. त्याच्यामुळे काय झालं की हा जो धार्मिक संघर्ष आहे तो आजही जिवंत कसा पाहूया आपण, की जर आपण पहिलं महायुद्ध घेऊ, दुसरं महायुद्ध घेऊ, किंवा आताचा आपण संघर्ष घेऊ, किंवा मध्यंतरी सद्दाम हुसेनची आपली झाला होतो, ही सगळी ख्रिस्ती राष्ट्र मुस्लिमांच्या विरुद्ध एकत्र काय येतात. ज्यू आज संख्येत थोडे अल्पसंख्याक आहे. ज्यूंचा वापर अमेरिका कसा करून घेते, ज्यूंचा वापर अमेरिका करून घेते, म्हणजे याचा अर्थ असा लक्षात घेऊ आपण, या सगळ्या युद्धामध्ये ज्यूंची भूमिका ऍक्च्युअली निर्णायक नाही आहे, ते आता दुय्यम आहे. फक्त ते आता एक अमेरिका महासत्ता या नात्याने अमेरिकेचे उपकार आहेत ज्यूंवर, कारण ती फाळणी जी झाली पॅलेस्टाईनची, ती अमेरिकेच्या दबावामुळे झाली. संयुक्त राष्ट्रामध्ये ठराव गेला, अनेकांनी विरोध केला होता, भारताने विरोध केला होता, भारत विरोध जात होता इस्रायलच्या निर्मितीसाठी, महात्मा गांधी विरोधात होते. किंवा 1992 पर्यंत त्यांची वकिलातही भारतात सुरू झालेली नव्हती, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ज्यू, जर आपण कितीही त्यांना मोठे मानत असू की तंत्रज्ञान प्रगती केली, ही सगळी त्यांची प्रगती अमेरिका आधारित आहे, ती स्वतःची प्रगती नाही आहे. पण ते कट्टर आहेत, अत्यंत एकनिष्ठ आहे स्वतःच्या राष्ट्राशी म्हणा, त्यांच्या धर्मभावनांशी म्हणा, भाषेशी, जास्त करून त्यांच्या हिब्रू भाषेशी, ती जी त्यांची एक घट्ट नाद होती, त्याच्यामुळे त्या आज जगभरामध्ये त्यांनी अत्यंत खूप कृत्य सुद्धा घडून आलेली. किंबहुना तुम्हाला आश्चर्य वाटेल, जो आपण ज्याला आत्मघातकी दहशतवाद म्हणतो, माझं दहशतवादाचे म्हणून पुस्तक आहे, त्यात ज्यूंचा दहशतवाद याच्यावर अख्खं प्रकरण आहे. आत्मघातकी दहशतवादाची सुरुवात ज्यूने केली इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात. त्यांनी रोमन बादशाला त्याच्या घरांमध्ये घुसून स्वतः मरण पत्करून त्याला मारलेलं आहे. इथपर्यंत तो दहशतवाद आहे. हा कट्टरतावाद येतो कुठून? हा कट्टरतावाद येतो तो म्हणजे या सगळ्या भाषेची निष्ठा, वंशाची निष्ठा आणि धर्माची निष्ठा, या 3 गोष्टी येतात. आता बाकीची राष्ट्र जर बघितली आपण, आता तुम्ही जर पाहिलं रशिया आणि अमेरिका, शीतयुद्धाची एवढा काळ गेला पण प्रत्यक्ष युद्ध झालं का? नाही. दोन्ही ख्रिस्ती राष्ट्र आहेत. युरोप युनियन सुद्धा ती भली इराण आणि अमेरिकेने देखील जो अनुभव टाकला किंवा युद्धात हे केलं, तेव्हा कुठल्या ख्रिश्चन राष्ट्रावर नाही टाकला, बौद्ध राष्ट्रावर टाकला. ऍक्च्युअली तसं पाहता बौद्ध राष्ट्रावर टाकलं ना, जपानवर. तर हे तिढे जे आहेत, जागतिक तिढे, हे असे एकत्र गुंतले आहेत. एक एथनिक आहे, एक आर्थिक आहे, एक धार्मिक आहे. आणि याच्यामध्ये आपण भारतीय काय करतो, वेड्यासारखे काय म्हणतो आपण त्याला, की हा बलिष्ठ वाटला मग जाताच्या मागं, तो बलिष्ठ वाटला मग जाताच्या मागं, तो बलिष्ठ वाटला मग जाताच्या मागं. आपण हे जे सगळे जागतिक राजकारणाचे इतिहास काळापासून, कारण इतिहासाचा अभ्यास आपल्याला काय करावा लागतो, तर हेच पाहण्यासाठी की आजचा प्रॉब्लेम त्याचं मूळ ऍक्च्युली फार पास्टमध्ये असतं, हे आपण बघत नाही. बरोबर. म्हणजे इराणला हरवता येऊ शकतं का, किंवा इराण हरेल का, ह्याच्या मुळाशी तुम्ही जसं सांगताय तसं फार मोठा हा जुना इतिहास आहे. त्यांची रूट्स हे कुठे आहेत, इराणचे असतील, इस्रायलचे असतील, आणि त्यातली परत दुसरी गंमत म्हणजे अमेरिका आणि रशिया हे शेवटी ख्रिश्चन असल्यामुळे ते काय स्वतः एकमेकांची थेट भिडणार नाहीत. आता ते हेरगिरीचं अपयश कुठं आहे तुम्ही सांगतो.
आपण म्हणतो मोसाद जगातील सर्वश्रेष्ठ हेर संस्था आहे, हम्म. CIA जगातील सर्वश्रेष्ठ हेर संस्था आहे असं आपण म्हणतो. मान्य. इराण सारख्या राष्ट्राने एवढ्या गोष्टी म्हणजे ड्रोन्स पासून एवढी क्षेपणास्त्र बनवून ठेवलेली आहेत याची खबर या राष्ट्राला का लागली नाही. म्हणजे तुमचं हेर खातं किंवा जो इंटेलिजन्स आहे हा कुठेतरी कमी पडलेला आहे, तुम्हाला मान्य करावं लागेल. आयातुल्ला खोमेनीला मारलं हे तुम्ही म्हणताय, मारलंही असेल त्याच्याबद्दल माझं म्हणणं आहे, पण आतापर्यंत खोमेनीला त्याचा पुरावा नाही. त्याचा पुरावा काही दिलाय का तुम्ही जगाला? तुम्ही जगासमोर एकही पुरावा ठेवू शकलेला नाही. हे मी तर हेर खातच अपयश आहे, हेर खातच अपयश. तिसरी गोष्ट अशी आहे की इराणने एवढी सगळी तयार करून ठेवली आणि अजूनही म्हणजे ते शरणागती पत्करायला तयार नाही. त्यांना ज्यावेळेस माहिती की अमेरिकेकडे एवढे अण्वस्त्र आहेत, इस्रायलकडे पण आहेत, आपलं ते बिचेरा करू शकतात हे त्यांना माहिती आहे. असं असूनही इराण आजही एवढ्या ताठमानेने उभा का आहे? याच्या मागे त्यांची काय अजून शक्ती आहे का? जसं सद्दाम हुसेनने धमकी दिली होती की मी तेल खाणी उडूनच देईल, आठवत असेल म्हणजे आखाती युद्ध जेव्हा झालं त्यावेळेस नेमकं दिलं होतं की मी सगळे, आणि त्या सुरुवातही केली होती. इराणच्या हातामध्ये असा एक्का कोणता आहे की इराणच्या भूमीवर तर अजून सैन्य तुमचं घुसलेलं नाहीये. जे चाललंय क्षेपणास्त्रांनी चाललंय, तुम्ही 10 टाकता ते 20 टाकताय. बरोबर. मग याला अंत कुठं आहे? बरं, युद्ध आता जमिनीवरच युद्ध आपण म्हणतो. आता एकीकडे आपलं म्हणणं चाललंय AI आलंय, AI मुळे युद्धतंत्र सगळं बदललंय वगैरे. AI कसं फेल जाऊ शकतं हे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे इराण आहे. हे AIचं फेल्युअर आहे त्या अर्थाने, हेर खात्याचं म्हणजे AIचं. कारण AI जर तुम्हाला हेरगिरी करताना जर अजून ऍक्युरसी पर्यंत येत असेल, खोलपर्यंत अगदी मायन्यूट डिटेल्स पर्यंत येऊ शकत असेल तर मग हे अपयश का? याचा विचार सर्वच जगाला करावा लागणार आहे. कदाचित यातनं AI सुधारतील, अजून कदाचित त्यात फार मोठी झेपही घेतली जाईल, ही गोष्ट सगळ्या खऱ्या. पण या क्षणी तरी ते सत्यात आलेलं दिसत नाही. ते एवढे दिवस हे जे 2 ते 3 दिवसात युद्ध संपायला पाहिजे होतं, अदरवाईज आज 8-10 दिवस झाले, संपलंय का? नाही संपलंय. आणि आता उलट जगातलं मार्केट जर पाहिले आपण सगळ्यांनी आता पचवून टाकलं, आता ते काही नाही. काय वाटतं आता काय भविष्यात ह्या सगळ्या देशांचे नकाशे आधीसारखे राहतील का बदलतील? नकाशे बदलण्याची शक्यता फार धुसर आहे याच्यामध्ये. याचं कारण असं आहे की मुळात अख्खा जो इराण आहे हा शिया बहुल आहे. तो संपूर्ण शिया बहुल असल्यामुळं त्याचे तुकडे पडणं अशक्य आहे. जसं पाकिस्तानचे पडू शकतात. लक्षात घ्या, पाकिस्तानचे पडणं फार सोपं आहे, कारण का पख्तून वेगळे, एथनिक ग्रुपच वेगळे, ते पण आता सोपं, कारण भावनिक नाळच नाही. इराणमध्ये मात्र तसं होणं अवघड आहे. म्हणजे पाकिस्तान स्वाभाविक राष्ट्र नाहीये, ते कृत्रिम आर्टिफिशियल राष्ट्र आहे. ते केवळ त्यावेळेस फक्त मुस्लिमांची संख्या जास्त म्हणून त्यांना तो भाग मिळाला. परंतु त्याचवेळेस जर त्यांनी पाकिस्तानच्या आत जर निवडणूक घेतली असते, सार्वमत घेतलं असतं तर तुम्ही बघा ना, किंवा नाही, त्यांनी परवा आधी मान्यताच दिली नाही ना सुरुवातीला. बरोबर. म्हणजे अगदी आपण या आपल्या कादंबरीत लिहिले की बलुचिस्तानचे 50 नंतर मान्यता दिली आणि ती जिनांनी फसवलं तिथल्या राजाला, म्हणून खोटं सांगितलं की तू हो सामील, आम्ही हे करू ते करून, प्रत्यक्षात ते सगळे आश्वासनं धुळीला मिळवली. ही जिनांचं अजूनही, त्यामुळे जिनांना शिवाय घालतात. म्हणजे पाकिस्तानचा नकाशा कधी बदलू शकतो, मात्र इराणचा बदलण्याची शक्यता कमी आहे. मित्रांनो, एका पॉडकास्ट मधून तुम्ही किती गोष्टी ऐकणार आहात, कारण प्रत्येकात इतक्या इंटरेस्टिंग गोष्टीत खरं तर दडलेल्या. आपण समीर चक्रवर्ती विषयी बोललो, हेरगिरी कशी चालते त्याच्यावरती बोललो, कॅरेक्टरायझेशन साठी काय तयारी करावी लागते ते बोललो, हे तर बोललो, आणि प्रत्यक्षात ग्राउंडवरती काय चाललो आहे, काय होऊ शकतं ह्याचा पण वेध घेतला. मात्र वेळेची थोडीशी कमतरता आहे. सर, खरं तर फारच इंटरेस्टिंग चाललंय. आपण एकदा परत ह्या विषयावरती परत एकदा बोलूया. आणि मला असं वाटतं की तुमचं पुढचं जे व्हर्जन येणार आहे, आता समीर चक्रवर्तीला कुठली कामगिरी करायला लावणार आहात ते एकदा सांगा, म्हणजे आम्हाला त्या दिशेवरती लक्ष केंद्रित करता येईल. मी चीनमध्ये पाठवणार आहे समीरला, आणि एवढा मोठा धुमाकूळ घालणार आहे चीनमध्ये की चीन सुद्धा काय लक्षात ठेवेल. वाह, चला, धुरंधर 2 जसा येतोय जवळ, तसंच आता समीर चक्रवर्तीचं देखील नवीन व्हर्जन आता तुम्हाला लवकरच ऐकायला मिळणार आहे. तर याच गोष्टी सोबत आता आपण चर्चेला विराम घेऊया आणि पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.